वडगाव शिंदे याच्यामध्ये आपल्या सर्वांच्या भगिनी लोचनताई शिवले यांनी देखील उमेदवारी अर्ज या ठिकाणी जाहीर केलेला आहे. अधिकचं लक्ष असू द्या बरं का. तसेच आमच्या खरं तर मी 2012ला ज्या टायमाला महिला म्हणून उमेदवारी वाघोली जिल्हा परिषद गटामध्ये मिळाली आणि मी आमच्या आईला उभी केली त्या टायमाला. मी तर ग्रामपंचायत सदस्य पण नव्हतो आणि आता तर दिनेश ग्रामपंचायत सदस्य दिनेशने आईला या ठिकाणी उभी करून माझ्या आईची आठवण झाली मला. ते आमच्या या ठिकाणी सविताताई संगीताताई वाळके याही या ठिकाणी पेरणी गटातून उभे आहेत. खर तर ही सर्वसामान्य कुटुंबातील सगळी मंडळी आपण पाहतो आज की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असू द्या किंवा त्या ठिकाणी जिल्हा परिषद असू द्या, आमदारकी असू द्या, लोकसभा असू द्या आणि वेगवेगळ्या माध्यमातून महिलांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे. ज्या पद्धतीने आपल्या देशाचे लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेबांच्या माध्यमातून महिलांना त्या ठिकाणी आरक्षण देण्यात आलं आणि आमची सर्वसामान्य कुटुंबातील महिला चूल आणि मूल, पहिलं पाहिलं तर फक्त चूल आणि मूल आमची महिला भगिनी ही फक्त त्या ठिकाणी घरातील काम करण्यापुरती मर्यादित होती. परंतु आज आपण पाहतोय की आज तुमच्या समोर या ठिकाणी ज्या महिला बसलेल्या आहेत त्यांना आरक्षण देण्याचं काम हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी खऱ्या अर्थाने झालेलं आहे. की आमची एक सर्वसाधारण महिला ही सरपंच म्हणून ग्रामपंचायत सदस्य म्हणून काय घेणं देणं, काय कधी माईचं घेणं देणं. परंतु आज तुमच्या आमच्यात शेतात काम करून काबाड कष्ट मेहनत करत असताना या समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो. प्रतिकूल परिस्थितीतून तयार झालेली सगळी माणसं. काय होतं टायमाला, काय होतं, टीव्ही नव्हतं, मीडिया नव्हती, चॅनल नव्हतं, कुठेतरी ब्लॅक व्हाईट टीव्ही असायचा. रामायण महाभारत लागायचं, त्याला 2-3 वेळा फटका मारल्यावर ते नीट चालू व्हायचं. अशी परिस्थिती असायची. अशा परिस्थितीतून ही माणसं सगळी घडलेली सर्वसामान्य कुटुंबातली माणसं आपली. कुठेतरी घरातला एखादा नोकरदार वर्ग असायचा 80-90च्या 2000च्या काळामध्ये आणि अशा परिस्थितीतून काबाड कष्ट, जोडधंदा, म्हशीचा व्यवसाय या सगळ्या माध्यमातून मुलांचं चांगलं झालं पाहिजे, माझ्या मुलींचं चांगलं झालं पाहिजे, त्या शिकल्या पाहिजेत, मुलींचं लग्न चांगलं झालं पाहिजे, मुलं माझी त्या ठिकाणी कुठल्या तरी व्यवसायाच्या नोकरीच्या माध्यमातून त्यांनी कुटुंब सांभाळलं पाहिजे. अशा पद्धतीने ही काबाड कष्ट करणारी मंडळी तुमच्या आमच्यातली. परंतु आज पंचायत समिती, जिल्हा परिषदच्या माध्यमातून एवढ्या मोठा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून त्यांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली आणि आज आपण पाहतोय की असंख्य डोळ्यांच्या समोर ही सगळी तुमच्या समोर या ठिकाणी बसलेली. याचा वेगळा आनंद या ठिकाणी माझ्यासारख्या सुद्धा कार्यकर्त्यांना, कारण की मी त्याच्यातून गेलेलो, मला माहिती आहे काय परिस्थिती असते. परंतु लोकशाहीत एक आहे की आता परिवर्तनाची लाट तयार झालेली आहे. ही तसं पाहिलं तर छत्रपती संभाजी महाराजांची ही पवित्र अशी भूमी. या महाराष्ट्राने अनेक थोर संत या महाराष्ट्राने आम्हाला दिलेले. त्या पुणे जिल्ह्यात जर पाहिलं आपण तर ही संतांची भूमी. संत ज्ञानेश्वर महाराज असतील, संत तुकाराम महाराज असतील, यांच्या पदस्पर्शाने आणि यांच्या विचाराने जे आम्हाला खऱ्या अर्थाने या ठिकाणी संस्कार दिलेले आहेत, त्या संस्कारातून आम्ही खऱ्या अर्थाने या ठिकाणी घडलेलो आहोत. आणि हे करत असताना खर तर प्रदीप भाऊंसारखं व्यक्तिमत्व जे 10 ते 15 वर्ष झाले या समाजामध्ये काम करत आहेत, लोकांच्या सुखादुःखामध्ये असू द्या, महिला बचत गटाच्या माध्यमातून असू द्या, MSCBच्या माध्यमातून असू द्या, केंद्र सरकार राबवण्याच्या माध्यमातून दबलं गेलेलं नेतृत्व, समाजापासून थोडस कुठेतरी समाजाला हवा असणारं व्यक्तिमत्व, परंतु पाठबळ नसल्यामुळं कुठेतरी ते व्यक्तिमत्व तुमच्या आमच्यातून थोडस बाजूला राहिलं. परंतु आज सर्वांच्या तुमच्या पाठिंबामुळे आणि मी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे या ठिकाणी उभा आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषदमध्ये तुमच्या आंदोलनासाठी आम्हाला त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं जे काही
प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आणि ते जाणून घेण्यासाठी तुमच्या आमच्यातला माणूस जर कोणी आहे तर ते प्रदीप भाऊ वसंत असतील, आमच्या या ठिकाणी वाळकेताई असतील आणि शिवलेताई असतील. ही मंडळी तुमच्या आमच्यातली दिलेली. आम्ही ही समाजावरती थोपवलेली मंडळी नाहीये, ही समाजाने उभी केलेली मंडळी आहे. म्हणून ज्या टायमाला मी निवडणुका पाहतो, अगदी जवळून निवडणुका पाहिलेल्या आहेत. कारण की मला माहिती होतं 2002ला 92ला आमचे वडील सरपंच, 2002ला नाना परत सरपंच झाले. मी पण तालमीत होतो. आल्यानंतर मला वाटलं बाप सरपंच म्हणून मला निवडून देतील. मोठी गर्दी पाठीमागे, पण पडल्यावर कळलं की कुणीच नव्हतं. तुम्ही सगळे त्याचे साक्षीदार आहे. नात्यावतेतलीच मंडळी आहे, बाहेरची मंडळी नाही कुणी. 2007ला ग्रामपंचायतला पडल्या, 2012ला म्हटलं चला आईला उभी करू. त्याचा वचपा कुठेतरी काढू. कामाची आवड होती, कुठेतरी वाटत होते या समाजाचं नेतृत्व आपण करावं, या समाजासाठी कुठेतरी त्यांच्या सुखादुःखामध्ये उभं राहावं, त्यांच्या अडीअडचणीला त्या ठिकाणी समजून घेऊन त्या अडीअडचणी सोडवाव्या. 2002ला जिल्हा परिषदला तुम्हाला माहिती आहे नाना पडले. त्या टायमाला नामदेव दाजी होते आमचे. मामाबा छतच लढत झाली. त्याच्यानंतर 2012ला आमची घरातली घरात 2012ला आई त्या ठिकाणी पराभव झाला. मग मलाही कुठेतरी वाटलं राजकारणापासून थोडस लोक बरोबर नाहीये, पण लोक बरोबर होती, शेजारची चांदा चौकडी बरोबर नव्हती. ती कुठेतरी घात करत होती. ते ओळखलं पाहिजे, ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. कोण कसा आहे, कशा पद्धतीने आपल्या बरोबर राहतात आणि कशा पद्धतीने त्या ठिकाणी आपला घात केला जातो, ते थोडस आपण चाणक्याने त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे. आणि मग मी बारीक अभ्यास केला आणि मग 2012ला ग्रामपंचायतला पण म्हणले याच्या मागे लोकच नाही, कशाला याच्या पाठीमागे जायचंय. दादासाहेब आता तुमच्यासारखी तयार माणसं जुने आम्हाला मला काय टाइम जाणार ना पोरांना, पण तुम्ही नाही तसे, पण तुमच्या सारखे म्हणले. तुमचं नाही नाव उल्लेख केला, परंतु सांगायचं उल्लेख का की ते सगळं पाहता करता सगळं तोपर्यंत अनुभव आलता राजकारणाचा. 2012ला ग्रामपंचायत आपल्या सर्वांच्या आशीर्वादातून आणि आपल्या सर्वांच्या त्या ठिकाणी विश्वासार्हतेतून 2017ची निवडणूक पुणे जिल्ह्यात 2 नंबरच्या मताने. आणि असं काही नाही की आमदाराचा मुलगाच आमदार होऊ शकतो, IAS IPS चा मुलगाच IPS होऊ शकतो. खऱ्या अर्थाने एक शेतकऱ्याचा मुलगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून जो तुम्हाला अधिकार दिलेला आहे, एक सर्वसाधारण कुटुंबातला मुलगा देखील आमदार होऊ शकतो. आज दिवसभर पाहिलं तर आई वडील शेतात काम करतात, ठीक आहे, आता म्हशीचा धंदा बंद केलाय. परंतु एकीकडे पाहिलं तर धनशक्ती आणि एकीकडे पाहिलं तर लोक, ही जनशक्ती पाठीमागे होती. लोक हसायची मी पहिलं गेलो की माहिती डाव्याला पुढे फिरायला, प्रश्न सोडवायला याला ही वेळ लागले म्हणायचं. पण एक की वेळ लागल्याशिवाय इतिहास घडत नाही, इतिहास लिहिला जातो, इतिहास लिहिण्यासाठी. तसाच इतिहास आपल्याला लोणीकण पेरणे गावामध्ये लिहायचा आणि त्याचा साक्षीदार आम्हाला या ठिकाणी व्हायचे सगळ्यांना. असायचे लोक आम्ही गेल्यानंतर याला काय याला वेळ लागले म्हणलं. आता ट्रॅकवर आहे म्हणलं आपण, लोक खरं बोलायला लागले. आणि पाहता पाहता ती निवडणूक सर्वसामान्य मायबाप जनतेने हातात घेतली, तरुण सहकार्यांनी, आमच्या माता भगिनींनी, आणि तुम्ही त्याचे साक्षीदार आहात. आणि ती निवडणूक एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा शेतकऱ्याचा 75,000च्या मताधिक्याने त्या ठिकाणी आमदार होऊ शकतो. तर प्रत्येक गावाने जिल्हा परिषद सदस्य का होऊ शकत नाही? स्वाभिमान जपायचा आहे तुम्हाला. आम्हाला आपल्यातला माणूस त्या ठिकाणी आपले प्रश्न सोडवण्यासाठी पाठवायचा आहे. मी त्यांच्या पाठीमागे त्या ठिकाणी भक्कम आहेत. अजित दादा आपले उपमुख्यमंत्री, पालकमंत्री म्हणून आपल्या पाठीमागे भक्कम आहेत. तुम्ही कामांची काळजी करायची कुठली कारण नाही. तुमच्या कामांची जबाबदारी एक लोकप्रतिनिधी म्हणून, आमदार म्हणून या ठिकाणी आम्ही घेतो. मग त्याच्यात वाड्या वस्त्यांचे रस्ते असू द्या, महिला बचत गटाच्या सबलीकरणासाठी असू द्या, उद्या भविष्य जिल्हा परिषदच्या माध्यमातून होणारी कामं असू द्या, निश्चितपणे ती करण्याची जबाबदारी या ठिकाणी एक लोकप्रतिनिधी म्हणून, तुमच्या कुटुंबातील तुमचा एक भाऊ सहकारी म्हणून आम्ही या ठिकाणी देतो. हे नेतृत्व असंच पुढे आलेलं नाहीये, हे समाजाने पुढे केलेले. आणि ही निवडणूक खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही या ठिकाणी हातात घेतलेली आहे. आता काही झालं तर ह्या वेळेस परिवर्तन घडवायचं म्हणजे घडवायचं. काळजी करू नका. शहराची आग झाली पाहिजे, शहराची धूळ होता कामा नये.
प्रचंड या ठिकाणी बाकीचा भडीमार होणार आहे. पैसे असू द्या, बाकीच्या गोष्टी असू द्या. माता की वंदे वंदे जय श्रीराम जय जय श्रीराम हर 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 गणपती बाप्पा मंगल मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फुले शाहू आंबेडकरांचा अतिशय उत्सवपूर्णामध्ये संपन्न होत असणाऱ्या संवाद मेळाव्याला उपस्थित पेरणे आणि लोणीगंज जिल्हा परिषद गटातील तमाम स्वाभिमानी सहकारी, माझे माता भगिनी, सर्व युवक सहकारी, आपल्याच सर्वांचं मनापासून प्रथमतः ऋण व्यक्त करतो. माझ्या समवेत असणारे दोन्ही उमेदवार संगीताताई आणि लोचनताई यांच्या वतीने मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो, शतशः धन्यवाद मानतो. 12 तासापूर्वी ठरलेला हा संवाद मेळावा कुणालाही गाडीची व्यवस्था न करता, कुणालाही सारखे सारखे फोन न करता फक्त निरोप दिला आणि 12 तासात ठरवलं की आजचाच दिवस आपल्याला मिळतोय. परत उद्या गणेश जयंती आहे, उद्या छाननी आहे, परत उमेदवारी छाननी निश्चित झाली की आपापले उमेदवार आपापल्या पद्धतीने कामाला लागतील. तत्पूर्वी कार्यकर्त्यांचा सहकार्यांचा मेळावा घेऊ आणि मेसेजद्वारे किंवा एका फोनद्वारे जर 24 तासाच्या आतमध्ये जर एखादा मेळावा आपण जर यशस्वी करू शकतो तर खऱ्या अर्थाने जनतेने पेरणे लोणीगंजची जिल्हा परिषदची निवडणूक हातात घेतलेली आहे. याचं चित्र आज या ठिकाणी दिसतंय. उमेदवारी संपल्यानंतर आजचा वेळ आहे तर सर्व सहकार्यांचं म्हणणं होतं की आपण सगळ्यांना एकत्र बसावं. सगळ्यांना आपण काही तासापूर्वी निरोप दिले 12 तासापूर्वी आणि 12 तासापूर्वी काय 200-400 लोक येतील असं अपेक्षा होती. पण आज परत एकदा या मतदारसंघातल्या जनतेची भावना परत एकदा दिसून आली. हे मतदारसंघातल्या लोकांनी निवडणूक माझी हातात घेतलेली आहे आणि उद्याचा निकाल आणि उद्याचा विजय हा जनतेचा विजय असणार आहे आणि ते फक्त निमित्त मी असणार आहे असं या निमित्ताने जाणवतं. इतिहासामध्ये पहिल्यांदाच तुळजापूरला उमेदवारी मिळाली आहे, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं? खऱ्या अर्थाने आता लोणीगंज पंचायत समिती गणाच्या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मला अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली आहे. एबी फॉर्म आज आम्ही भरलेला आहे आणि या निमित्ताने एकच सांगावं असं वाटतं की आतापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या या सगळ्या कालखंडामध्ये आतापर्यंत जेवढ्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषद किंवा त्याच्या वरच्या लेवलच्या सगळ्या निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये तुळापूर याला म्हणजे ज्या तुळापूरच्या भूमीला छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा जो इतिहास आहे किंवा जी त्या ठिकाणची जी गैरकर्जित भूमी आणि त्या सगळं परिसर, परंतु कोणत्याही निवडणुकीमध्ये आमच्या या गावाला कधीच कोणत्या पक्षाने संधी दिली नव्हती. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज ती संधी देण्यात आली आणि खऱ्या अर्थाने आज संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या निमित्ताने जो त्या ठिकाणी भव्य दिवस स्मारक तयार होत आहे आणि ते स्मारक आणि त्या स्मारकाच्या बरोबरच ही उमेदवारी नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या या निमित्ताने आदरणीय अजितदादा पवार साहेब असतील, आमदार आदरणीय माऊली आबा खटके असतील, यांचे नक्कीच आम्ही तुळापूरकर खूप खूप आभारी आहोत. निवडणुकीला प्रचाराला वेळ कमी भेटलाय, तर तुमच्या प्रचाराची स्ट्रॅटेजी कशी असणार आहे? नक्कीच निवडणुकीच्या प्रचाराला कमी वेळ मिळाला असला तरी देखील आज 15 वर्ष मी संघटनेच्या माध्यमातून काम करत आहे. आदरणीय भाऊ जिल्हा परिषद च्या उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये उमेदवार आहेत. त्यांनी देखील 2-3 महिन्यापासून या मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे. त्यामुळे जिल्हा परिषद सदस्य म्हणून प्रतिभाऊ कंद असेल किंवा पंचायत समिती सदस्य म्हणून मी असेल अशी एक सांगड घालून नक्कीच आम्ही जे काही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे काही विजन्स आहे किंवा जे काही तळागाळामध्ये त्यांनी जे काही काम केले आहे, शेतकरी कष्टकरी या समाजासाठी जे काही काम केलं आहे ते नक्कीच या मतदारसंघातल्या नागरिकांना ज्ञात आहे. आम्ही त्या ठिकाणी जाऊन त्यांना मतदान रूपी आशीर्वाद मानून तेच काम कसं झपाट्याने पुढे नेता येईल याच्यासाठी प्रयत्नशील आहोत. थँक्यू.